नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग, ओवी किंवा संतविचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भावार्थ संतवाणीला सबस्क्राईब करा आणि हे आपण लोक कल्याणासाठी करत असल्याने आमच्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला. संत नामदेव महाराजांचा हा अभंग वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा सांगणारा आहे. यात केवळ विठ्ठलाचे वर्णन नाही तर नामस्मरणाची ताकद आणि भक्तीमुळे होणारे मानसिक व आध्यात्मिक परिवर्तन मांडले आहे. प्रथम चरण, प्रेमाचा आनंद आणि नामाचा छंद. यारे नाचू प्रेमानंदे, विठ्ठल नामाचिया छंद. यारे हा केवळ शब्द नसून भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या सर्वांना दिलेले एक प्रेमळ निमंत्रण आहे. यात संतांची तळमळ दिसते की हा आनंद मी एकटा न घेता सर्वांनी घ्यावा. नाचू. भक्ती जेव्हा शब्दांच्या पलीकडे जाते तेव्हा ती शरीरातून नृत्याच्या स्वरूपात प्रकट होते. यात अहंकार सोडून दिलेली पूर्ण शरणागती आहे. प्रेमानंदे, प्रेम आणि आनंद यांचा संगम. ही केवळ करमणूक नसून ईश्वरी प्रेमातून ओसंडून वाहणारा आत्मिक आनंद आहे. विठ्ठल हा शब्द केवळ एका मूर्तीचे नाव नाही तर तो विश्वाचा आधार. विठ म्हणजे ज्ञान, वीट आणि ठल म्हणजे उभा असलेला आहे. नामाचिया, नामाचे महत्त्व. नाम हे भक्तात आणि भगवंतात जोडणारा दुवा आहे. छंद, एखादी गोष्ट वारंवार करण्याची ओढ. जेव्हा विठ्ठलाचे नाव घेणे हे काम न राहता वेड बनते तेव्हा त्याला छंद म्हणतात. भावार्थ, नामदेव महाराज येथे समूह भक्तीचा संदेश देतात. यारे म्हणताना ते जात, पात, वय किंवा भेदभाव न ठेवता सर्वांना एकत्र बोलवत आहेत. भक्ती ही रडून किंवा कष्टाने करण्याची गोष्ट नसून ती नाचत म्हणजे आनंदाने साजरी करण्याची गोष्ट आहे. छंद म्हणजे केवळ आवड नाही तर एक प्रकारचे वेड. जेव्हा विठ्ठल नामाचा असा छंद लागतो तेव्हा माणसाचे वैयक्तिक दुःख संपते आणि तो वैश्विक प्रेमात न्हाऊन निघतो. उदाहरण, एखाद्या कलाकाराला जसा त्याच्या कलेचा छंद असतो त्या कलेत तो स्वतःला विसरतो. तसाच हा छंद आहे. जसे एखादे लहान बाळ आपल्या आईला पाहिल्यावर आनंदाने हातपाय हलवून नाचू लागते तसाच निष्पाप आनंद भक्ताला विठ्ठल नामात मिळतो. द्वितीय चरण, संकल्पाची ताकद आणि भीतीचा नाश. जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भय वाटे. जाऊ म्हणती, केवळ जाण्याचा संकल्प करणे किंवा इच्छा व्यक्त करणे यातही इतकी शक्ती आहे की प्रवासापूर्वीच चित्तशुद्धी सुरू होते. पंढरीची वाटे ही केवळ भूमीवरची पायवाट नाही तर ती मोक्षाची आणि मुक्तीची जीवनवाट आहे. कळीकाळा, मृत्यू किंवा काळ जो सर्वांना गिळंकृत करतो. येथे कळीकाळ हा भीतीचे प्रतीक आहे. भय वाटे, विठ्ठलाच्या वाटेवर चालणाऱ्या भक्ताला पाहून प्रत्यक्ष काळालाही भीती वाटते, कारण जो विठ्ठलमय झाला तो काळाच्या जन्ममृत्यूच्या पलीकडे गेला. भावार्थ, केवळ पंढरीला जाणे महत्त्वाचे नाही तर पंढरीला जाण्याचा विचार मनात येणेही क्रांतिकारक आहे. जेव्हा माणूस देवाच्या वाटेवर जाण्याचा संकल्प करतो तेव्हा काळ, मृत्यू आणि कली, पाप, अज्ञान घाबरतात. कारण भक्तीच्या वाटेवर चालणारा माणूस वासना आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होतो. उदाहरण, जेव्हा एखादा व्यक्ती निर्व्यसनी होण्याचा किंवा सत्याच्या मार्गावर चालण्याचा ठाम निश्चय करतो तेव्हा त्याला त्रास देणाऱ्या वाईट शक्ती किंवा प्रवृत्ती आपोआप त्याच्यापासून दूर पळतात. संकल्पातच अर्धा विजय असतो. तृतीय चरण, शुद्धीकरण आणि पापांचा नाश. चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान. चंद्रभागे, चंद्राच्या कोरीप्रमाणे आकार असलेली नदी. ही केवळ जलप्रवाह नसून भक्तांच्या पापांचे क्षालन करणारी भक्तीची धारा आहे. स्नान हे केवळ शरीर विसळणे नसून अंतःकरणातील मळ, दोष धुवून काढण्याची प्रक्रिया आहे. यामलोकी, यमपुरी किंवा नरकवास. हान, कमतरता किंवा तोटा. जेव्हा भक्त चंद्रभागेत न्हाऊन पवित्र होतो तेव्हा यमराजाच्या दरबारात नरकात जाणाऱ्यांची संख्या कमी होते. तिथे शुकशुकाट होतो. भावार्थ, चंद्रभागेतील स्नान हे केवळ शरीराचे प्रक्षालन नाही तर ते विचारांचे शुद्धीकरण आहे. यामलोक म्हणजे यमपुरी किंवा नरक. जेव्हा भक्ताचे विचार शुद्ध होतात तेव्हा त्याच्या हातून पाप घडणे बंद होते. पर्यायाने यमपुरी रिकामी होते, कारण तेथे जाण्यास कुणी गुन्हेगारच उरत नाही. उदाहरण, गढूळ पाण्यात जशी तुरटी फिरवली की कचरा खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते तसे भक्तीचे स्नान माणसाच्या मनातील राग, द्वेष आणि मत्सराचा कचरा साफ करते. मन शुद्ध झाले की भीती आणि नरकयातना, मानसिक क्लेश संपतात. चतुर्थ चरण, मुक्तीचा मार्ग आणि पितरांचा आनंद. झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी. पुंडलिक हा केवळ एक भक्त नाही तर तो मातृपितृभक्ती आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे ज्याच्यामुळे देव पृथ्वीवर आला. भेटी, जीवाचे शिवाशी झालेले मिलन. पूर्वज, आपल्या मागे गेलेल्या पिढ्या. भारतीय संस्कृतीत मानले जाते की कुळात एक जरी भक्त जन्माला आला तर त्याच्या पुण्याईने अख्खे कुळ उद्धरते. वैकुंठी, परमेश्वराचे निवासस्थान जिथे केवळ सुख आणि शांती आहे. भावार्थ, पुंडलिक हा मातृपितृभक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पुंडलिकाप्रमाणे सेवाभावी बनते तेव्हा केवळ तिचेच कल्याण होत नाही तर तिच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. आपले पूर्वज म्हणजे आपले मूळ. जेव्हा फांदीला फूल लागते
तेव्हा मुळांना समाधान मिळते. उदाहरण, जर कुटुंबातील एखादा मुलगा सुविद्य आणि सुसंस्कारी झाला तर त्याच्या आईवडिलांना आणि पूर्वजांना जो अभिमान वाटतो तोच आनंद पुंडलिक भेटीने कर्तव्यपूर्तीने वैकुंठातील पूर्वजांना मिळतो. पंचम चरण, अहंकाराचा लय आणि खरी मुक्ती. आता रावळासी जाता, झाली जीवाची मुक्तता. रावळासी, देवाचे देऊळ किंवा गर्भगृह. भावार्थ असा की जेव्हा आपण अंतरात्म्याच्या मंदिरात प्रवेश करतो. जीवाची, जो स्वतःला देहाच्या मर्यादेत मानतो असा मी. मुक्तता, बंधनातून सुटका. संसारातील मोह, माया आणि वासनांच्या बेड्या गळून पडणे म्हणजे मुक्तता. भावार्थ, राऊळ म्हणजे देऊळ, पण येथे त्याचा अर्थ आत्मज्ञान किंवा देवाची समीपता असा आहे. जेव्हा भक्त गाभाऱ्यात पोचतो तेव्हा तो देवाशी एकरूप होतो. तेथे मी पण राहत नाही. या अवस्थेत जीव सर्व बंधनांतून, काम, क्रोध, लोभ मुक्त होतो. उदाहरण, नदी जोपर्यंत वाहत असते तोपर्यंत तिला समुद्राची ओढ असते. एकदा का ती समुद्रात रावळात मिसळली की तिचे स्वतंत्र अस्तित्व, बंधन संपते आणि ती अथांग समुद्रच होऊन जाते. अंतिम चरण, पुनर्जन्माचा अंत. पूर्णत्व. विष्णुदास नामा म्हणे आता नाही येणे जाणे. विष्णुदास, विष्णूचा विठ्ठलाचा सेवक. नामदेव महाराजांनी स्वतःसाठी वापरलेले हे विशेषण त्यांच्या नम्रतेचं प्रतीक आहे. नामा म्हणे. नामदेव महाराज खात्रीने, ठामपणे सांगत आहेत, येणे जाणे, जन्म आणि मृत्यूचे चक्र. ज्याने विठ्ठलाला जाणले त्याला पुन्हा या दुःखमय जगात जन्म घेण्याची आणि मरण्याची गरज उरत नाही. तो कायमचा परमात्म्यात विलीन होतो. भावार्थ, नामदेव महाराज म्हणतात, मी विष्णूचा विठ्ठलाचा दास झालो आहे. आता माझे येणे जाणे म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र थांबले आहे. हे केवळ मृत्यूनंतर मिळणारे मोक्ष नाही तर जिवंतपणी मिळालेली मनःशांती आहे. जो पूर्णत्वाकडे पोहोचला त्याला परत अपूर्णतेकडे येण्याची गरज उरत नाही. उदाहरण, परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसत नाही. तसेच ज्याला जीवनाचे सत्य समजले आणि ज्याने विठ्ठलाशी नाते जोडले तो पुन्हा संसाराच्या दुष्टचक्रात अडकत नाही. अभंग उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. एक तुलना. समजा एखादा माणूस एका खूप मोठ्या कर्जाच्या आणि चिंतेच्या जाळ्यात अडकला आहे. तो रात्रंदिवस टेन्शनमध्ये जगतोय. अशावेळी त्याला कोणीतरी एक असा मार्ग दाखवतो जिथे गेल्यावर त्याचे सर्व कर्ज माफ होणार आहे आणि त्याला आयुष्यभरासाठी सुख मिळणार आहे. प्रेमानंदे नाचणे. जेव्हा त्या माणसाला कळते की आता माझे संकट दूर होणार आहे तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो. तसाच आनंद विठ्ठल नामात आहे. कळीकाळाचे भय. कर्जबाजारी माणसाला सावकाराची, यम किंवा काळाची भीती वाटते. पण एकदा का तो योग्य मार्गाला लागला की ती भीती निघून जाते. विठ्ठलाचे नाव हे त्या अभयपत्रासारखे आहे. पूर्वजांचा आनंद. जेव्हा घरातील एक मुलगा खूप मोठे आणि चांगले काम करतो किंवा कुळाचे नाव काढतो तेव्हा त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो असे आपण मानतो. तसेच एकाने भक्ती केली की त्याच्या पूर्वजांनाही सद्गती मिळते. येणे जाणे नाही. एकदा का त्या माणसाचे सर्व प्रश्न सुटले की त्याला पुन्हा त्या जुन्या दुःखाच्या वस्तीत जन्ममरणाचा फेरा जाण्याची गरज पडत नाही. तो कायमचा मुक्त होतो. संपूर्ण अभंगाचा सार नामाचा आनंद. संत नामदेव महाराज सर्वांना आवाहन करतात की आपण विठ्ठल नामाच्या छंदाचा, वेडाचा स्वीकार करूया आणि प्रेमाने, आनंदाने नाचूया. भगवंताच्या नामातच खरा आनंद आहे. भयाचा नाश. जेव्हा भक्त पंढरीच्या वाटेने जाण्यास निघतात तेव्हा प्रत्यक्ष काळ सुद्धा घाबरतो. विठ्ठलाच्या भक्तीमुळे मृत्यूचे आणि संसाराचे भय नाहीसे होते. पवित्रता आणि मुक्ती. चंद्रभागेच्या स्नानाने भक्ताची पापे धुवून निघतात आणि यमलोकाची भीती, नरकवास संपते. पंढरीत पुंडलिकाचे आणि विठ्ठलाचे दर्शन घेतल्यामुळे केवळ भक्ताचाच नव्हे तर त्याच्या पूर्वजांचाही उद्धार होतो आणि त्यांना वैकुंठ प्राप्ती होते. पुनर्जन्मातून सुटका. विठ्ठलाच्या रावळात, मंदिरात प्रवेश केल्यावर जीवाचे सर्व बंध तुटतात आणि त्याला मुक्ती मिळते. नामदेव महाराज शेवटी म्हणतात की ज्याने विठ्ठल नामाचा हा मार्ग धरला त्याला पुन्हा या जगात जन्ममरणाच्या फेऱ्यात येणे जाणे अडकावे लागत नाही. थोडक्यात सांगायचे तर विठ्ठल नामाच्या गजरात नाचत पंढरीची वारी केल्याने माणसाची सर्व भीती नष्ट होते, कुळाचा उद्धार होतो आणि त्याला कायमची मुक्ती मिळते. सध्याच्या युगात या अभंगाची प्रासंगिकता. आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या युगात हा अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण लाईफ कोच म्हणून काम करतो. 1. मानसिक आरोग्य. प्रेमानंदे नाचू हा विचार आजच्या डिप्रेशन आणि स्ट्रेसच्या काळात आनंदी राहण्याची कला शिकवतो. छंद जोपासणे हा तणावमुक्तीचा उत्तम मार्ग आहे. 2. सकारात्मक संकल्प. आपण वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. हा अभंग सांगतो की फक्त चांगल्या वाटेला जाईन असा विचार जरी केला तरी मनातील नकारात्मकता कळीकाळ कमी होते. 3. सामाजिक एकात्मता. यारे हा शब्द सर्वसमावेशक आहे. आजच्या काळात विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी भक्ती आणि प्रेमाचा हा धागा गरजेचा आहे. 4. कर्तव्य आणि कृतज्ञता.
पुंडलिकाचा उल्लेख करून नामदेव महाराज आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची, पालकांची सेवा, समाजाचे ऋण आठवण करून देतात. 5. शाश्वत सुख. भौतिक सुखाच्या मागे धावणारा माणूस कधीच तृप्त होत नाही. हा अभंग आतल्या सुखाचा मार्ग दाखवतो, जो कायमस्वरूपी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.